नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत बाजरीची खिचडी। बाजरीच्या खिचडीचा मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर तो अतिशय म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने, जसं पूर्वीच्या काळात आपल्या आजी, काकू, पणजी आजी त्या ज्या करत होत्या त्या पद्धतीचा आहे। त्याला भिजवणं आहे, पाखडणं आहे, वाळवणं आहे। खिचडी करायची असेल तर आपल्याला आदल्या दिवशी तयारी करावी लागते। तर मग ती करण्याचा जरा कंटाळा करतात करणारे, आणि मग अशाच त्यामुळे मग आपल्या अशा काही रेसिपी काळाच्या ओघात मागे पडून जातात। तर मग त्यातला एक सोपा मार्ग म्हणजे आज आपण करणार आहोत झटपट अशी बाजरीची खिचडी। तर ती अगदी नवशिक्यांना पण लगेचच जमेल अशी खिचडी आज आपण करणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी बाजरी। अगदी दुकानातून आणलेली असते, म्हणजे अगदी तशीच्या तशी आहे। आपण हिला भिजवलेलं नाही आहे, काहीच नाही, फक्त साफ करून घेतलेली आहे। आता आपण हिला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून देणार आहोत आणि हिला अगदी मायनसवर आपल्याला दरदरीत हलकं फिरवायचं आहे। हिचे पावडर करायची नाही आहे, फक्त हिचं वरचेवर हे तुटले पाहिजे, तुकडे झाले पाहिजे, या पद्धतीने आपण हिला थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, या पद्धतीने आपल्याला दरदरीत दळून घेतली आहे। थोडेसे दाणे पण दिसतात। आता आपण हिला एका वाटक्यात काढून घ्यायचे आणि यात पाणी टाकायचं आहे। पाणी टाकलं आणि की लगेचच हे 5 मिनिटात याच्यात वरच्यावर अशी याची जे फुतरे आहेत किंवा याची जी घाण आहे अशी वरच्यावर निघून येईल। पहा, या पद्धतीने 1-2 मिनिटं पाण्यात पडू देऊयात। आता हे सगळं वर जे आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे। तर ही आपण 2 पाण्याने धुवून घेतली आहे, सर्व वरची घाण निघून गेली आहे। आता आपण हिला शिजवून घेऊयात। तर कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाण्यात आपण ही बाजरी टाकून द्यायची। खूप सुंदर लागते ही खिचडी, मस्तच। आणि हे वाळ्यात पावसाळ्यात ते छान मज्जाच येते ही खिचडी खाण्यासाठी। तुम्हाला जो पारंपरिक पद्धतीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलला जा आणि नक्की पहा। नवे असाल चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघता येतील। आता आपण यात थोडंसं असं मीठ टाकून द्यायचं आहे आणि कुकर बंद करून आता याची छान 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता बाजरी तर आपण शिजत ठेवली आहे, तोपर्यंत आपण ही एक चिमणी वाटी म्हणतो आपण हिला, अगदी छोटीशी छानशी वाटी आहे, तेवढी आपण एक चणा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण घेणार आहोत मुगाची डाळ। अगदी तेवढीच मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीच्या मापाने तुरीची डाळ पण तेवढीच घ्यायची आहे। आणि बाजरी जेवढी घेतली होती त्याची अर्धी वाटी आपण तांदूळ घेणार आहोत, अर्धी वाटी शेंगदाणे पण घ्यायचे आहेत आणि यात पाणी टाकून ठेवायचं आहे। आता बाजरीला कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत हे विझणार आहे आणि आता आपण त्यात टाकण्यासाठी कांदा पण कापून घेऊया। बाजरीच्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, अजून 1-2 होऊ देऊयात। 4 करायचे आहेत आपल्याला। ती छान चिकन शिजवून घ्यायची आहे। डाळ तांदूळ आपले भिजत आहे। आता एक मोठा कांदा कापला आहे, बटाटा कापला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, हेही आपली पूर्वतयारी झालेली आहे। आता आपल्याला एक मसाला करायचा आहे, वाटून घ्यायचा आहे। लसूण, अद्रक आणि 2 मिरच्या आणि त्याच्यासोबत थोडंसं खोबरं, पण हे मिक्सरला दळून घेऊया। हे असं आता थोडंसं दळून झालं आहे अर्धवट, तर आपण त्यात टाकूयात जिरं टाकायचं आहे आणि यातच आपण तिखटही दळून घेणार आहोत। 1 आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा खानदेशी मसाला, अर्धा चमचा हळद। तर हे पुन्हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर आपला मसाला दळून झालेला आहे। खूप छान लागते ही खिचडी, झटपट होते, मस्तच। आता याच्या आपल्या 4 शिट्ट्या होऊन गेल्या आहेत। आपण दुसरा कुकर ठेवून द्यायचा आहे त्याची वाफ निघेपर्यंत। कुकरमध्ये आपण छान तेल टाकायचे, रोजपेक्षा थोडंसं 1 चमचा जास्त घालूया। तेल तापलं की यात टाकायचं आहे मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे
बटाटा पण टाकून देऊया. आणि हे परतून घ्यायचं आहे. कांदा बटाटा परतला गेला की आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण टाकून द्यायचं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. छान सुगंध येतोय. मस्तच. छान मसाले पण परतले गेले आहे. आणि हे जे डाळ तांदूळ आपण भिजून ठेवले होते ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मग आपण ते यात टाकून द्यायचे. परतवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या स्टोव्हवर पाणी गरम करत ठेवायचं आहे. आता आपण टाकूयात गरम पाणी. पाणी आपल्याला अजून लागणार आहे कारण की आपल्याला यात अजून बाजरी पण टाकायची आहे. आता ती पण वाफ निघून गेली आहे, ती पण आपण लगेच पाहूया. छान बाजरी पण छान शिजून गेली आहे, तुम्ही पाहू शकतात. मस्त चिकनचा टकच गोळा झालेला आहे. 4 शिट्ट्या घेऊनच घ्यायच्या. आता ही जी छान शिजून गेलेली बाजरी आहे तर ही आपण आता ह्या आपल्या खिचडीत टाकायची आहे आणि ही अजून छान शिजून जाईल मस्त डाळ तांदळांसोबत. थोडं पाणी टाकून आपण सर्व यात टाकून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला चाळायचं आहे याला छान, नाही तर बाजरीचे गठोळे बसून जातात. त्याला उकळू द्यायचं आहे. यात टाकूयात आपण चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकून देऊया. छान उकळून जाईल. आता त्याला आपल्याला लगेच कुकर न लावता याला आपल्याला थोडंसं आटू द्यायचं आहे. आता इथे छान पाणी आटत आलेलं आहे, मस्त शिजताना दिसत आहेत. आणि आता आपण कुकर बंद करून द्यायचा आहे. आता आपला कुकर बंद केला आहे मी, वाफ पण निघून गेली आहे. पाहून घेऊया कशी झाली खिचडी. वा मस्तच छान झाली आहे, छान शिजून पण गेली आहे. मस्तच दाणे पुरून सगळे दाणे छान शिजले आहेत, बाजरीचे पण आणि तांदूळ डाळ पण. मस्तच. ही खिचडी अशी थोडीशी पतली पतलीच असते कारण की ही जशी जशी गार होते तशी तशी ती अशी गोळा होते, घट्ट होत जाते. त्यामुळे ही खिचडी अशी पतली पतली छान लागते. चला तर मग आता आपण वाढून घेऊयात. अतिशय कठीण वाटणारी खिचडी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. मस्तच. या खिचडीची इतकी गंमत असते, खूपच छान अशी. तर आपण हिला 2 पद्धतीने खाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला आता ती 2 ठिकाणी वाढून दाखवणार आहे. ते एका छोट्या डिशमध्ये आपण वाढून घेतली आहे आणि आता वाढायची आहे ताटात. मस्त खूपच सुंदर सुगंध येतो हे. अगदी पाहताच तोंडाला पाणी येते, इतकी छान झालेली आहे. खूपच छान मस्तच. तर आता आपण हिला कांदा आणि कोथिंबीर टाकूनही खाऊ शकतो आणि मस्त साजूक तुपासोबत पण आपण हिला खाऊ शकतो. अशी या खिचडीची छान अशी गंमत आहे. तर आता तुम्हाला आजच्या बाजरीच्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. आणि आजच्या बाजरीच्या खिचडीच्या ताटासोबत आहे आपल्यासोबत छान छान एकदम मस्त मसाला पापड.